जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. भरपावसात काँग्रेसचा सरकार विरोधात एल्गार नीट पेपर फुटी प्रकरणी वर्ध्यात जोरदार आंदोलन. सतत कोसळणाऱ्या पावसाची पर्वा न करता वर्ध्यात काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात जोरदार एल्गार पुकारलाय. नीट पेपर फुटी प्रकरण, शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता, विद्यार्थी आंदोलनावरील पोलीस कारवाई आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भर पावसातही आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तसेच परीक्षेतील कथित अनियमिततेवर संसदेत तातडीने चर्चा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थी आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, विरोधी पक्षावरील कथित दडपशाही थांबवावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेसने इशारा दिलाय की विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.